आता एक गोष्ट आहे की 7वा घराचा जो मालक आहे तो 6व्यात, 8व्यात आणि 12व्यात या 3 घरांमध्ये असेल तर लग्न स्लो होतं किंवा म्हणजे लग्न झाल्यानंतर पण काहीतरी आता प्रॉब्लेम्स नाही म्हणता येणार, पण काहीतरी असे अडथळे येतात, ऑब्स्टॅकल येतात, या गोष्टी घडतात. 6वं घर आहे ते आजारपणाचे, नंतर कर्ज, मग कोर्ट कचेरी, हे 3 मेन आहे. लग्न झाल्यावरती जोडीदाराचं आजारपण वाढतं. समजा मुलाच्या कुंडली असेल तर मग मुलीला आजारपण येऊ शकतं. आता आजारपण ते किती क्रिटिकल आहे आणि किती नाही ते त्या कुंडली चेक केल्यावरतीच कळेल. पण या गोष्टी कधी कधी होतात की बॅक पेन सुरू झालं, ते सुरूच आहे अजून, किंवा छोटं मोठं सर्दी खोकला वगैरे किंवा ॲसिडिटीचा त्रास वगैरे. आता तो जो प्लॅनेट आहे त्यावरती मंगळ वगैरे असेल तर ॲसिडिटीचा त्रास असतो, हाडं वगैरे म्हटलं तर शनी असतो. तर आता कुठला 7वा घराचा मालक आहे तो 6व्या घरानंतर त्याची काय म्हणजे पूर्ण कुंडलीमध्ये काय त्याची पूर्ण म्हणजे प्लेसमेंट कशी आहे, जरा म्हणजे बाकीच्या घरांचा कोणता इन्फ्लुएन्स आहे त्यावरनं ते फायनल सांगता येतं. पण युजली ऑब्स्टॅकल, अडथळे वगैरे गोष्टी घडतात.